बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। भरधाव कारनं पाठीमागून जोरात ठोकरल्यानं एका पादचाऱ्यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेसह एक जण जखमी झालाय। या अपघातात खडकेवाडा इथल्या 65 वर्षांच्या बाळू बाबालाल तहसीलदार आणि निपाणी इथल्या वासिम मोहम्मद सोलापुरे यांचा मृत्यू झालाय। मुरगुड निपाणी रोडवर खडकेवाडा इथं मध्यरात्री ही घटना घडली आहे। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात मयत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खडकेवाडा गावचे 65 वर्षीय बाळू बाबालाल तहसीलदार यांचं कामत नावाच्या शेतात घर आहे। गावातील घरात जेवण करून ते पत्नी सुग्राबी यांच्यासोबत दररोज रात्री 10 वाजता शेतातील घरात वस्तीसाठी जात असत। सध्या गावात मोहरमचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे सोमवारी मोहरमचा कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा मुरगुड निपाणी रोडवरून पायी शेतातील घराकडे चालले होते। यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या हुंदाई i20 कारनं या दोघांना जोरात ठोकरलं। हा अपघात इतका भीषण होता की तहसीलदार यांचा एक पाय तुटून लांब जाऊन पडला, तसंच त्यांच्या हाताला मोठा मार लागला, तर कार सुमारे 50 मीटर अंतरावर उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्याजवळ जाऊन थांबली। या अपघातात 65 वर्षीय बाळू तहसीलदार आणि निपाणीचा कार चालक वासिम सोलापुरे हा 32 वर्षीय तरुण गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुग्राबी तहसीलदार आणि कारमधील आमिर गवंडी जखमी झाले। आज पहाटे 1 वाजता खडकेवाडा बस स्थानकाशेजारी ही घटना घडली। अपघातानंतर खडकेवाडा ग्रामस्थांनी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी मुरगुड पोलिसांसह उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी जाऊन पंचनामा केला, तसंच जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली आहे।